सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही। बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव। नमस्कार, मी जानवी सावंत, जय हरी विठ्ठल, सहप्रायोजक राजबिंदू, माणके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे, ग्रीन गोल्ड सीड्स, राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीमध्ये आज पोहोचलेली आहे आणि भंडाऱ्याची पालखीवर उधळण करण्यात आली। सोन्याच्या जेजुरीमध्ये माऊलींच्या पालखीचा मुक्काम आहे। जेजुरीमधील ड्रोन दृश्य ही आपण जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना दाखवत आहोत। ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही आज जेजुरीमध्ये आहे। जेजुरीमध्येच या पालखीचा मुक्काम आहे। खंडोबाच्या जेजुरीमध्ये आज माऊलींची पालखी आहे आणि यावेळी भंडाऱ्याची उधळण पालखीवर करण्यात आली। ही विहंगम अशी दृश्य आपण पाहतोय। ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य खास जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा खंडेरायाच्या जेजुरीत दाखल झाला। या पार्श्वभूमीवर खंडेरायाच्या मंदिरामध्ये विश्वस्त मंडळांकडून अनोखी आणि आकर्षक सजावट करण्यात आली। फुलांनी सजवलेल्या श्री खंडेरायाच्या गाभाऱ्यामध्ये रामकृष्ण हरी, माऊली आणि विठ्ठलाच्या प्रतिमा लावण्यात आल्यात। हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी वारकऱ्यांनी जेजुरी गडावर एकच गर्दी केली। ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जेजुरी मुक्कामी आहे। तसंच माऊलींच्या पालखी सोबत चालणाऱ्या पालख्याही सकाळपासून जेजुरीमध्ये दाखल झाल्यात। श्री संत श्रीपाद बाबांची पालखी जेव्हा जेजुरीमध्ये आली तेव्हा भंडाऱ्याची उधळण करण्यात आली। या पालखीच्या मानकऱ्यांसोबत चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी। पाहूयात। जय हरी विठ्ठल, आज माऊलींची पालखी जेजुरीमध्ये आहे। जेजुरीमध्ये ज्या वेळेला पालख्या दाखल होतात त्यावेळेला जेजुरीमधली एक प्रथा आहे आणि ती म्हणजे भंडाऱ्याची उधळण। माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय माऊलींच्या पालखीसोबतच आलेली ही एक पालखी आहे आणि या ठिकाणी भंडाऱ्याची उधळण सुरू आहे। या पालखीचे जे प्रमुख आहेत ते आता माझ्यासोबत आहेत, त्यांच्याबरोबर आपण या सगळ्या संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर तुमचं नाव सांगा, पालखी कुठून आली आणि कशा पद्धतीची प्रथा असते? तुम्ही बोला। रामकृष्ण हरी, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीच्या समोर गेली 26 वर्ष श्री संत श्रीपाद बाबा रामदास बाबा पालखी सोहळा हा चालू आहे। हंस ब्रह्मा अत्री, दत्त नारायण लक्ष्मण, बलभीम सखयानंद शांतामाई, बंडोबा किरोबा श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा आनंद संप्रदायाची ही मालिका आहे आणि आळंदीवरून ही पालखी निघते। मी श्री शालिग्राम हरिभाऊ खंदारे MIT विश्वशांती विद्यापीठामध्ये काम करतो आणि संत श्रीपाद बाबा रामदास बाबा पालखी सोहळ्याचा सचिव आहे। पहिल्या वर्षीपासून या वारीमध्ये आहे। गेल्या या संपूर्ण आता मी बघतोय की भंडाऱ्याची उधळण सुरू आहे। तर हा भंडाऱ्याची उधळण करणं ही जी प्रथा आहे त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडंसं सांगा। हे आपण आता आपलं जे पुरातन गाव आहे जेजुरी, पालखी महामार्गावर हे गाव आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं ज्याला आराध्य दैवत म्हणूया किंवा कुळदैवत म्हणूया श्री क्षेत्र खंडोबा हा भगवान शंकराचा अवतार। आणि या ठिकाणी आल्यानंतर आता व्यवहारिक सत्तेमध्ये नवरी लग्न झालं की नवरी नवरदेव इथं दर्शना करता येतात। इथं अशी पद्धत आहे की नवरीला खांद्यावर घ्यायचं आणि भंडाराची उधळण करत खंडेरायाला नमस्कार करायला जायचं। तर आमच्या वारीच्या वाटेला जे वारकरी चालतात हे त्या शिवाचेच भक्त आहेत आणि म्हणून इथं भंडारा खोबरं उधळण्याची पद्धत प्राचीन काळापासून आहे। त्यांची श्रद्धा आहे, विश्वास आहे की एकदा का खंडेरायाच्या दरबारामध्ये हा गोंधळ घातला की मग काळजी करायचं काम नाही, जन्म मरणातून आपल्याला मुक्त करण्याचं काम प्रत्यक्ष खंडोबा महाराज करतात, असा लोकांचा श्रद्धा आणि विश्वास असल्यामुळे हे भंडाऱ्याची उधळण आहे। पालखीच्या निमित्तानं वेगवेगळ्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्या प्रथा परंपरा देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी जेजुरीतून।
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवतचा मुक्काम उरकून वरवंडच्या दिशेने मार्गस्थ झालाय। दौंड तालुक्यामधील पालखीचा दुसरा मुक्काम हा वरवंड या ठिकाणी आहे। लाखो वारकरी या मध्ये सहभागी झालेत। वारकऱ्यांनी पुणे सोलापूर महामार्ग दुमदुमून गेला। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याचा यवतमधील मुक्काम आटोपल्यानंतर हा पालखी सोहळा सकाळी दौंड तालुक्यामधील वरवंड येथील मुक्कामाकरता मार्गस्थ झाला होता। ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोष आणि हरिनामाच्या गजरामध्ये हा पालखी सोहळा पुणे सोलापूर महामार्गाने मार्गस्थ झाला। दरम्यान ठिकठिकाणी भाविकांनी तुकोबारायांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती। पायी चालत असलेल्या वारकऱ्यांना जागोजागी नाश्ता आणि जेवणाची सोय करण्यात आली होती। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। पाहूयात। जगद्गुरू श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज यवतचा मुक्काम आटपून वरवणच्या दिशेने निघालेला आहे आणि या ठिकाणी मोठे भक्तिभावाने वैष्णव जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी तुळजापूरवरून दिंडे आलेले आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आपल्याला पाहू शकता एक माऊली जे आहे ते विठ्ठल आणि रुक्मिणीला डोक्यावरती घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघले। कुठून आलाय तुम्ही? काय नाव आहे? माझं नाव लता राहुल खंड आहे। आता तुम्ही कितवं वर्ष आहे आणि तुम्ही आता विठ्ठल रुक्मिणीला डोक्यावरती घेऊन गेलेला? माझे पहिलंच वर्ष, पहिलाच अनुभव आहे। कसा अनुभव आहे पहिला वर्ष? मस्त छान आहे। कसं वाटतंय आता तुम्ही डोक्यावरती विठ्ठल रुक्मिणीला घेऊन चालले? आनंद वाटतोय। तुम्ही काय सांगाल? आता वारीमध्ये चालताय तुम्ही, तुमचं कितवं वर्ष आहे आणि काय अनुभव आहे? सर्वांना रामकृष्ण हरी। धन्य आजी दिने संत दर्शनाचा, अनंत जन्माचा सीने गेला। मज वाटते त्याशी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण द्याशे। अनुभव तर खूप आहे। गेल्या वर्षीच माझे अर्धी वारी राहिली होती, तेच आता पूर्ण करतोय। मालकीला घेऊन संघच आहे मालकीन, पण मालकीला काय बोलता येत नाही। पण मी काय सांगतोय, खरंच खूप अनुभव आहे। कारण हा सुख सोहळा सारखी नाही, जे आता जे आहे ना ते खरंच बघण्यासारखं आहे। आणि वारीचा अनुभव म्हणाल तर खूप छान आहे। घरची कसली आठवण येत नाही। नक्कीच तुम्ही आता कळस घेऊन डोक्यावरती निघालेला आहे, काय अनुभव आहे? खूप अनुभव चांगला आहे। आम्ही पायी वारी करतो। कितवं वर्ष आहे? कितवं वर्ष आहे? तिसरं वर्ष आहे। नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकता मोठ्या भक्तिभावाने हे वैष्णव जे आहे ते आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, दौंड। 2 दिवसांचा नगरमधल्या मुक्कामानंतर श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी ही पंढरपूरकडे निघाली आहे। अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धराम सलीमठ तसेच हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले यांच्या हस्ते पादुकेची महापूजा करून भक्तिमय वातावरणामध्ये विठ्ठलाचा गजर करत अहमदनगरमधून पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा देखील या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला। विशेष म्हणजे या वारीमध्ये 50,000 वारकरी सहभागी झाले असून 45 उपदिंड्यांचा समावेश आहे। तसेच 27 दिवसांचा प्रवास करून ही पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार असून अहमदनगरमधून या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालंय। यावेळी मार्केट हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। पाहूयात। जिल्हा प्रशासनाने खूप मदत केली, मार्केट कमिटीने आम्हाला खूप मदत केली आणि व्यापारी बंधूंनी, सर्व दानशूर लोकांनी या दिंडीसाठी सगळ्यांचा सहभाग, त्याच्यामुळे ही दिंडी आम्हाला इथं चांगल्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं आणि आता दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रम करत चाललेली आहे। रामकृष्ण हरी।
माऊलींच्या पालखी मार्गावर अनेक उपक्रम राबवले जातात. त्यापैकी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे अन्नदान. जेजुरीमध्ये जैन आणि पटेल बंधू यांच्या वतीने गेल्या 40 वर्षांपासून पुणे, जेजुरी, वाल्हे आणि नीरा या 4 ठिकाणी अन्नदान करण्यात येते. या संदर्भात आयोजकांसोबत चर्चा केलेली आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहुयात. जय हरी विठ्ठल. आज माऊलींची पालखी जेजुरीमध्ये आहे आणि माऊलींची पालखी सासवडहून जेजुरीमध्ये येत असताना वारी मार्गावरती अनेक उपक्रम आपल्याला सातत्याने दिसत असतात. ज्या वेळेला आळंदी ते पंढरपूर हा प्रवास माऊली करतात, या संपूर्ण प्रवासामध्ये अनेक उपक्रम सुरू असतात आणि त्यातलाच एक सगळ्यात महत्त्वपूर्ण उपक्रम असतो तो म्हणजे अन्नदानाचा. दिंड्यांमधून चालणारे जे वारकरी आहेत, या वारकऱ्यांना चहा नाश्ता असेल किंवा त्यांचं दुपारचं भोजन असेल, रात्रीचं भोजन असेल, यासाठी अनेक ठिकाणी अन्नछत्र उघडली जातात. अनेक सेवाभावी संस्था हे कार्य सातत्यानं करत असतात. माझ्यासोबत अशाच एका संस्थेचे कार्यकर्ते आत्ता तुम्ही सगळेजण पाहताय. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हे अन्नछत्र ते कसं चालवत आहेत. स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. तुमचं नाव सांगा आणि तुम्ही हा उपक्रम किती वर्ष करताय? जैन पटेल टिंबर मर्चंट आणि दादावरी जैन मंदिर तर्फे आम्ही पुणे, जेजुरी, वाला, नीरा 40 वर्षापासून वारकरी लोकांना जेवण देतो आणि सकाळी 7 ते संध्याकाळपर्यंत नाश्ता आणि जेवण सर्व वारकऱ्यांना आम्ही देतो. कमीत कमी 50,000 माणसे आमच्या 4 दिवसात जेवण घेतात. कमीत कमी 50,000 माणसं हे जेवण घेत असतात आणि नुसतं एकाच ठिकाणी नसतं ना, तुम्ही मार्गावर 4 ठिकाणी पुणे, जेजुरी, वाला, नीरा. पुणे, जेजुरी, वाल्हा आणि नीरा. ओके. वाला म्हणजे दोंडाची वाडी आहे तिथं आणि नीरा. ओके. आणि काय काय तुम्ही पदार्थ काय काय असतात? आमचे सर्व पदार्थ असतात. एक सीट असतो, पोळी, भाजी, मसाला भात आणि नाश्त्याला उपीट, चहा. जे वारकरी लोकांना लागतं ते आम्ही सर्व पुरवतो. वारकरी लोकांना जे जे लागतं ते सगळं पुरवतो. आता माझ्या डाव्या बाजूला तुम्ही बघत असाल की कशा पद्धतीनं मोठे मोठे पातेली भरून ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्रिएट केलेल्या आहेत. मसाला भात असेल किंवा शिरा असेल, ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, पुरी भाजी आहे. आणि आज यांनी हा जो सगळं पाहताय तुम्ही कशा पद्धतीने इकडे पुरी भाजी देखील ठेवलेली आहे. आणि अशा पद्धतीनं हे सगळे पदार्थ आहेत हे वारकऱ्यांसाठी तयार केले जातात आणि या पदार्थांचा आस्वाद घेत घेत ही वारकरी मंडळी पुढच्या ठिकाणी मार्गस्थ होत असतात. त्यामुळे अनेक उपक्रम जसे वारी मार्गावरती चालतात तसाच हा एक उपक्रम आहे. आपण या उपक्रमाला शुभेच्छा देऊया. कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी जेजुरीतून. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज दौंड तालुक्यामधील यवतचा मुक्काम आटपून वरवंड या ठिकाणी मुक्कामी विसावलाय. या पालखी सोहळ्यामध्ये गेली 11 वर्षापासून एक अंध वारकरी पायी वारी करत आहे. तर त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी. पाहूया. जगद्गुरू श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज दौंड तालुक्यातील यवतचा मुक्काम आटपून पांडगाव या ठिकाणी विसाव्यासाठी थांबलेला आहे आणि मुक्कामासाठी वरवणच्या ठिकाणी जाणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी सर्व जे वारकरी आहेत ते दलमजल करत या ठिकाणी या अंबिका कला केंद्राच्या शेजारी विसाव्यासाठी थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. लाखो वैष्णव या ठिकाणी या तुकोबाच्या पालखीमध्ये सोहळ्यामध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि याच दरम्यान या पालखी सोहळ्यामध्ये एक अंधभक्त देखील गेली 11 वर्ष या पालखीमध्ये चालत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार आहोत. माऊली, जय हरी माऊली, तुम्ही किती वर्षापासून या पालखी सोहळ्यामध्ये चालतायत? माझी 11 वर्षापासून वारी सुरू आहे आणि माझं नाव आहे बाबाजी मारुती खानदेशी. तुम्ही अंध आहेत तरी देखील तुम्ही गेली 11 वर्षापासून या पालखी सोहळ्यामध्ये चालतायत. कसा अनुभव आहे तुमचा? चांगली सेवा होते, चांगला आनंद येतो, त्याच्यामुळं चांगला अनुभव आहे. घरी करमत नाही म्हणून मी आपल्या वारीला येतो.
आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने भजन गायन देखील करता. आम्हाला तुमच्या माध्यमातून भजन ऐकायला आवडेल. जाऊ दे गट भरण्या यमुनेला, जाऊ दे गट भरण्या यमुनेला, मला रे अडवू नको नंदलाला, मला रे अडवू नको नंदलाला, मला रे अडवू नको नंदलाला. डोईवर माझ्या गोरस माठ, हळूहळू चढते यमुनेचा घाट, जाऊ दे गटभरण्या यमुनेला, मला रे अडवू नको नंदला. बाबा तुम्ही कुठून आलेला आहात आणि कशा पद्धतीने वारीचे कितवं वर्ष आहे तुमचं? आंबेगाव तालुका मंचर या ठिकाणापासून पिंपळगाव खडके हे आमचं गाव. माझं नाव आहे बबन नामदेव पोखरकर माडीवाले, पिंपळगाव. गेल्या अनेक वर्ष आम्ही तुकाराम महाराजांच्या या पालखी सोहळ्यासोबत या 14 वर्षे या ठिकाणी आम्ही पालखी सोहळ्यासोबत कायम चालत आलेलो आहोत. आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुकाराम महाराजांनी या ठिकाणी सर्व वारकरी मंडळींना तनाने मनाने धनाने शक्ती दिलेली आहे आणि त्या शक्तीच्या जोशामध्ये आम्ही सर्व वारकरी मंडळी रात्रंदिवस त्यांचं भजन करत असतो, चिंतन करत असतो, नामस्मरण करत असतो आणि पायी आम्ही वारी करत असतो. नक्कीच मोठ्या भक्तिभावाने या तुकोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये हे वैष्णव जे आहेत ते चालत आहेत. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, दौंड. माऊलींच्या पालखीचं वास्तव्य जेजुरीत आहे. सासवड ते जेजुरी या वारी मार्गावर अनेक उपक्रम सुरू आहेत. या उपक्रमांमध्ये लक्ष वेधून घेतलंय ते व्यसनमुक्तीच्या उपक्रमाने. या संस्थेने तयार केलेले व्यसनमुक्तीचे राक्षस हे वारकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. या संस्थेसोबत चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी. पाहूयात. जय हरी विठ्ठल. श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज जेजुरीमध्ये आहे आणि पालखीच्या वाटेवरती ज्या वेळेला सासवड टू जेजुरी पालखी येत होती त्यावेळेला अनेक उपक्रम, जसं आपण सातत्यानं आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहतोय की अनेक उपक्रम हे वारी मार्गावरती सुरू आहेत. एक छान असा उपक्रम वारी मार्गावरती सुरू आहे आणि तो म्हणजे हा व्यसनमुक्तीचा. व्यसनमुक्ती करा. आज जे 2 राक्षस तुम्ही माझ्या आजूबाजूला बघताय हे व्यसनांचे राक्षस आहेत आणि व्यसनं वाढतायत आणि त्यामुळे ही व्यसनं कमी करा, व्यसनं सोडून द्या असे सांगणारा, संदेश देणारा हा एक उपक्रम आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. तुमचं नाव सांगा, तुमच्या एकूणच या उपक्रमाबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा. रामकृष्ण हरी. विजय ज्ञानदेव पराडे. मी सोलापूर जिल्हा व्यसनमुक्त संघटनेचा अध्यक्ष असून युवक मित्र बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 25 वर्षे संघटना व्यसनमुक्तीवर काम करत आहे. कशा पद्धतीने तुम्ही काम करता? वारीमध्ये तुमचं हे सगळं आयोजन कसं असतं? आयोजन ही आमची संघटने तात्यांच्या नियोजनाखाली असते. वारीमध्ये आळंदी ते पंढरपूर वारकऱ्यांना प्रबोधन करण्यासाठी की तंबाखू खाऊ नका, तुकोबरायांनी बी सांगितलंय, माऊलींनी बी सांगितलंय, तर असं वारकऱ्यांनी त्याचा प्रबोधनाचा लाभ घ्यावा म्हणून आळंदी ते पंढरपूर युवक मित्र बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही चित्ररथ चालत असतो. तुम्ही इकडे वारकऱ्यांना व्यसनमुक्तीची एक शपथ पण घ्यायला लावता, ते काय आहे? ही आम्ही कुंड केलाय. त्यांच्या जर मनानं असेल, त्यांच्या सहमतीने ज्यांना काही व्यसन सोडायचंय त्यांना आम्ही या कुंडापाशी येऊन, हा कुंड आहे, ह्या कुंडात पुढे टाकून आम्ही माऊलीची शपथ घ्यायला होतो की प्रेमानं त्यांची इच्छा असेल तर माऊलीच्या वाटेवर कधीच व्यसन करणार नाही अशी शपथ घेतात. असं हजारो भाविकांनी शपथ. तुम्हाला काय अनुभव आला? अशी शपथ घेतात आणि ती पूर्ण करतात का? हा, येतात ना, आमच्याकडे नोंद आहे. दरवर्षी आम्हाला भेटा येतात. आम्ही तेव्हापासून व्यसन केलं नाही. आणि हा उपक्रम तुम्ही सातत्यानं पंढरपूर पर्यंत करता? हा, पंढरपूर पर्यंत करतो. खूप छान असा उपक्रम व्यसनमुक्तीची जनजागृती करण्याचा हा आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम दरवर्षी केला जातो. अनेकांनी आजपर्यंत या माध्यमातून व्यसनं सोडली आहेत असं या संस्थेचं म्हणणं आहे. कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी जेजुरीतून. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा गुरुवारी यवतहून वरवणच्या दिशेने मुक्कामासाठी निघाला असताना केडगाव चौफुल्यावर या सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी वाखरी येथील न्यू अंबिका कला केंद्राच्या नर्तिकांनी आपली कला सादर केली.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज दौंड तालुक्यातील येवत येथील मुक्काम आटपून वरवणच्या दिशेने मार्गस्थ झाले. मनोरंजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने वारकरी देखील या मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण न्यू अंबिका केंद्राचे जे मालक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल, आज तुम्ही मनोरंजनाचा कार्यक्रम घेतलेला होता. गेले 2 महिने आम्ही हे वारकऱ्यांच्या सेवेसाठी आम्ही तयारी केलेली आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालख्या जेव्हा मार्गस्थ होतात त्यावेळेस आमच्या न्यू अंबिकामध्ये इतका संचारला जातो की इथले कलावंत इतके उत्साहित होतात की खूप मेहनत करून त्यांनी जे काही जमवलेलं असतं ते वारकऱ्यांना इथं अन्नदान करतात. आणि इथं साधू संत येती घरात त्याची दिवाळी दसरा ह्या म्हणीप्रमाणे इथं हा जो सोहळा दिसतोय तो 32 वर्षापासून हे असाच चाललेला आहे आणि अखंड राहावा हीच ईश्वरचरणी इच्छा आहे. मनोरंजनाचा वारकऱ्यांसोबत त्यांना मनोरंजन देण्यासाठी आणि त्यांचा थकवा घालवण्यासाठी मनोरंजनाचा कार्यक्रम घेतला जातोय. काय भावना म्हणजे भक्तिगीत आणि लावण्या. हा कार्यक्रम सादर केल्यानंतर यवत पासून पुढे 8 किलोमीटर वरती न्यू अंबिका कला केंद्र आहे आणि 8 किलोमीटर चालत आल्यानंतर इथे आल्यानंतर एक 10,000 लोकांचा जेवणाचा कार्यक्रम असतो आणि भक्तिगीत आणि लावण्या यांचा कार्यक्रम सादर करतो. वारकऱ्यांची सेवा एक प्रकारे मनोरंजनाच्या माध्यमातून केलेली आहे. काय भावना आहे? पंढरपूरची वारी आम्हाला पायी शक्य नाही, त्यामुळे जी वारकऱ्यांची सेवा करतो आम्ही, मनोरंजन करतो, त्यातच आम्हाला विठ्ठल भक्तीचा आनंद मिळतो. घोंगराचा छनछनाट आणि टाळ मृदुंगाचा मिलाप या ठिकाणी वाखरी या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि वारकऱ्यांनी देखील या ठिकाणी मनोरंजनाचा कार्यक्रमाचा आनंद घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, वाखरी. जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू, मांडके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे, ग्रीन गोल्ड सीड्स, राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही दररोज भाविकांना प्रश्न विचारतो आणि अचूक उत्तरे देणाऱ्या भाविकांना राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स यांच्यातर्फे आकर्षक बक्षिसं देण्यात येतात. पाहूयात. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल या कार्यक्रमाच्या प्रश्नमंजुषेमध्ये आज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे या सगळ्या माऊलींना मी 3 प्रश्न विचारेन. त्या 3 प्रश्नांची उत्तरं जो योग्य देईल त्यांना आमच्या राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड यांच्या माध्यमातून एक छोटंसं गिफ्ट देण्यात येईल. चला तर मग सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे तुम्हा सगळ्यांसाठी. माऊलींच्या पादुका पालखीत घालून पालखी सोहळा कोणी सुरू केला? या माऊली. हैबत बाबा. तुमचं आधी नाव सांगा. मी प्रकाश पडतारे, तळणगे, जिल्हा कोल्हापूर. हैबत बाबा आणि पवार सुरू केला. बरोबर आहे. हैबत बाबांनी माऊलींचा पालखी सोहळा सुरू केला. आपण जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागत करूया. आमच्या राजबिंदू या प्रायोजकांतर्फे हे आपल्याला छोटंसं गिफ्ट. आपलं अभिनंदन बाबा. आता दुसरा प्रश्न. आता महिलांना चान्स देऊया आपण. माऊलींची पालखी ज्या वेळेला आळंदी ते पंढरपूर प्रवास करते तेव्हा त्या पालखीतल्या पादुकांना एका नदीवर स्नान घालण्यात येतं. त्या नदीचं नाव काय? तुम्ही हां तर तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलात? गीताबाई घुगे. गीताबाई घुगे. कुठून आलात? दुसरबीड. कुठून? दुसरबीड. कुठे आलं हे? सिद्धगड राजा, बुलढाणा. सिंदखेड राजा. ओके. नीरा नदीवरती माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात येतं. ग्रीन गोल्ड सीड या आमच्या प्रायोजकांतर्फे हे छोटंसं गिफ्ट. अभिनंदन तुमचं. सगळ्यांनी टाळा वाजवा. आणि आता प्रश्नमंजुषेतला तिसरा आणि शेवटचा प्रश्न. माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये एकूण किती गोल रिंगणं असतात? एकूण किती गोल रिंगणं असतात माऊलीच्या? थांबा थांबा थांबा. आपण अजून कोणाला तरी या 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 या. कुठून आलात? मी सोयंदव येथून आलेलो आहे. सिंदखेड राजा तालुका, भारत जावळे. भारत जावळे. ओके, बरोबर उत्तर आहे. माऊलींच्या पालखी सोहळ्यात 3 गोल रिंगणं असतात. राजबिंदू या आमच्या प्रायोजकांतर्फे सहप्रायोजकांतर्फे हे एक छोटंसं गिफ्ट.
धन्यवाद तुम्हा सगळ्यांना आणि प्रश्नमंजुषा या कार्यक्रमात इथेच थांबतोय. धन्यवाद. जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू, माणके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे, ग्रीन गोल्ड सीड्स, राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये आज इतकंच. रामकृष्ण हरी.